भारतीय हवामान विभागाने 15 जुलैसाठी राज्यभरात विविध भागातील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर केलाय। यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने या भागात येलो अलर्ट जाहीर केलेला असून काही ठिकाणी चक्री वारे वाहण्याची शक्यता वर्तवलेली आहे। नद्या नाल्यांच्या पातळीत वाढ होऊ शकते। किनारपट्टी भागात रहिवाशांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिलाय। पुणे शहरात काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। पावसामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे। शेतकऱ्यांनी आपली पिकं सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असं आवाहन हवामान खात्याने केलेलं आहे। दरम्यान बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी तुम्ही आता फेसबुकवरती पाहत असाल तर HPN मराठी न्यूज आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे। ढगांच्या उपस्थितीमुळे दिवसभर हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। जरी अतिवृष्टीचा धोका नसला तरीही विजांच्या कडकडाटामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। वादळी वाऱ्यांपासून फळबागा आणि पिकांचं संरक्षण करावं असं हवामान विभागाचं सांगणं आहे। विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं अलर्ट जारी केलाय। विशेषतः नागपूर व गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून या भागांमध्ये रेड किंवा येलो अलर्ट लागू करण्यात आलाय। चंद्रपूर व अमरावतीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। पावसामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी पाण्याचा निचरा होईल याची योग्य व्यवस्था करावी। जुलैमध्ये पावसाची स्थिती हळूहळू सुधारत असल्यामुळे पेरणीची घाई करू नये। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांमुळे झाडं पडण्याचा धोका संभवतो। फळबागा, शेतातली झाडं यांचं योग्य संरक्षण करावं। राज्यात पावसाची स्थिती हळूहळू सक्रिय होत असली तरीही काही भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे। हवामान खात्याच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। तर सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात मध्यम पाऊस कोसळलाय। सातारा परिसरामध्ये 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील। सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाशासह गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 0.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यावेळी कमाल तापमान 28.4 अंश सेल्सिअस राहील। पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस राहील। उर्वरित जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। कोल्हापूर परिसरात 2 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय। यावेळी कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे। कमाल तापमान 27.4 अंश सेल्सिअस राहिले। पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर स्थिर राहील। सोलापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असून जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होतीये। मागील 24 तासात 33.4 अंश तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली आहे। पुढील 24 तासात कमाल तापमानाचा पारा 34 अंशावर राहणार असून ढगाळ आकाशासह 1-2 वेळा गडगडाटी पावसाची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे। यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 31 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं राहील। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आकाश साधारणपणे ढगाळ राहील। सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात गडगडाटी पाऊस असेल। तसंच जिल्हांतर्गत परिसरात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। तसंच मागील आठवड्यात राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस झालाय। राज्यातील जवळपास सर्वच भागातून पावसानं काढता पाय घेतला। दरम्यान आज सर्वच भागात पावसाचा जोर कमी झाल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे। मात्र काही ठिकाणी पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता आहे। मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे।
पुण्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सामान्यतः ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आलाय। नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। विदर्भात भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात कोणतीही पावसाची शक्यता नाहीये। राज्याच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्यानं केलेलं आहे। आता हे जे काही अंदाज आहेत ते हवामान विभागाने दिलेले आहेत। दरम्यान हाच अंदाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव कोणतं आहे, तुमच्या गावातील पावसाची काय परिस्थिती आहे, पाऊस झालाय की नाहीये, पेरणी झालेली आहेत की नाहीत, हे देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।